फोटो पण आले पाहिजे। नाव सांग तुझं? प्रशांत दत्तात्रय सोनवणे। प्रशांत दत्ता सोनवणे, भरती जिल्हा पुणे आणि गाव तुझं? बारामती। किती मार्क आहेत तुला ग्राउंडला? 45। ग्राउंडला किती दिवसापासून प्रॅक्टिस करतो आज? 6-7 महिने प्रॅक्टिस केली कंटिन्यू। म्हणजे 6-7 महिने प्रॅक्टिस करून तू पोलीस झाला का? पोलीस अगोदर असं 1 वर्ष 2 वर्ष काही नाही, नाही फक्त 6-7 महिने प्रॅक्टिस केला, बरोबर आहे? बरं, तुला ग्राउंडला किती 45 मार्क आहे? 45। 1600 मीटरची कशी प्रॅक्टिस केला जरा सांग बरं. भरपूर लोकांचा प्रश्न असतो 1600 मीटरची प्रॅक्टिस कशी केली? 1600 मीटरला शेड्यूल ठेवलं होतं आठवड्याचं। हां, सोमवार मंगळवार आपलं रेग्युलर 5 ते 6 राऊंड मारायचे 400 मीटर। हां, बुधवारी लॉंग 15-20 किलोमीटर लॉंग घ्यायचे किंवा 12 किलोमीटर। गुरुवार शुक्रवार आपलं रेग्युलर ट्रॅकवरच हार्डल्स वगैरे किंवा एबीसी वर्कआउट। हार्डल्स मध्ये किती मारायचं? हार्डल्स रिले मारायचा 400 बाय 400? नाही, हार्डल्स हो, जम्पिंग हार्डल्स। हां, आणि शनिवारी लॉंग परत आणि रविवारी सुट्टी घ्यायची। बॉडी रिलॅक्स। लॉंग करताना शनिवारी किती मारायचं? थोडं जास्त घ्यायचं, किती किलोमीटर? 15च्या पुढेच घ्यायचं। 15 किलोमीटर? 15 शनिवार। आणि टायमिंग केव्हापासून तू घ्यायला सुरू केला? शेवटचे 2 महिने। शेवटच्या 2 महिन्यामध्ये अगोदर कॉन्फिडन्स लो होतो, लवकर टायमिंग घेतलं कमी जास्त पडले, कॉन्फिडन्स लो होतो, बरं नको वाटते करायला शेड्यूल। मग तुझं जेव्हा सुरुवात केलास तेव्हा तुझं वजन किती होतं? सुरुवातीला 67। आणि जेव्हा प्रॅक्टिस करत होता तेव्हा वजन किती उतरलं तुझं? वाढलं माझं, पण बंदीच्या वेळेस 63 वर आलं। 63 वर आलं। आणि गोळाची प्रॅक्टिस कशी केला तू? गोळाची काय वेगळं असं वर्कआउट वगैरे आहे का? काय आहे नेमकं? पुशअप्स वगैरे जवळ टीप सपाट तेवढं त्याच्यावर। म्हणजे पुशअप्स मारलास तू? पुशअप्स किती मारायचा? पुशअप 70 जोर मारले। किती सेट मारायचा? म्हणजे पुशअपचे किती सेट मारायच्या? सपाट्याचे किती? 50 सेट मारले। 50 सेट। तर एकूण किती मारायचं पुशअप्स? 50 जोर मारले। हां, 50 सपाट्या। ओके। 50 दिवस। 50 दिवस म्हणजे 150 टोटल? 150 टोटल। एक दिवस सकाळ संध्याकाळी जिम मारायचं। संध्याकाळी जिम मारायचं। बरं, ठीक आहे। आणि गोळ्याची अशी कोणती काय वेगळी एक्सरसाइज वगैरे आहे का? गोळ्याची नाही, गोळा आउट होतो। गोळा आउट होत होता। बरं, ठीक आहे। 100 मीटरसाठी काय केलं? 100 मीटरसाठी ट्रॅक इव्हेंट पुण्यात पण ट्रेनला गेलो 100 मीटरसाठी। हां, ॲथलेटिक स्पोर्ट्स क्लब हां, तर बालेवाडीला होतो। हां, तिथं शेड्यूल होतं, अरविंद चव्हाण म्हणून सर आहे तिथं, हां. त्यांच्याकडे प्रॅक्टिसला होती। बरं, तू कशी प्रॅक्टिस घेत होते? कंटिन्युअस सकाळ दुपार संध्याकाळ प्रॅक्टिस करायची 100 मीटरची का? 100 मीटर। बरं, 100 मीटरमध्ये डायरेक्ट 100 मीटरची प्रॅक्टिस घ्यायचे, अगोदर 60 मीटर 120चे शूट वगैरे घ्यायचे? शेड्यूलनुसार काय schedule होतं। होतं? सोमवारी शॉर्ट स्प्रिंट 10, 20, 30, 100 हां, अशा शॉर्ट स्प्रिंट मारायचे। 10 मीटरचे 3, 50चे 3, 40चे 3 अशा। मंगळवारी 60 मीटरचं टायमिंग लावून, नंतर 80, नंतर 100। बुधवारी 200च्या 60 मीटर किती सेकंदात मारत होता? 60 मीटर 7 सेकंदात मारायचं 7 कमीत कमी। सेकंदात. हां, आणि 80 मीटर? 80 मीटर 10 सेकंद 10 सेकंद. वाढवत जायचं। आणि 100 मीटर मग? 100 मीटर 12 तिथं पडायचा 12 ला प्रॅक्टिसला। चालेल। आबा, तुझं नाव काय? परमेश्वर निवृत्ती। तिकडे समोर आहे. मोठा आवाज कर जरा, घाबरू नका। काय नाव परत एकदा सांग? परमेश्वर निवृत्ती। कोणता जिल्हा? बुलढाणा। भरती जिल्हा? मुंबई शहर। मुंबई शहर का? नवी मुंबई रे? नाही, मुंबई शहर। ठीक आहे। ग्राउंडला किती मार्क आहे तुला? 45 मार्क आहे। किती वर्ष प्रॅक्टिस केला तू? जवळपास आधी प्रॅक्टिस होती, आर्मी तयारी करत त्यावेळेस आर्मीची तयारी करत होता? हां, प्रॅक्टिस होती, त्यानंतर प्रॅक्टिस सोडून दिली। हां, आणि परत मग पोलीस भरतीत बसलो, प्रॅक्टिस केली नाही। शेवटी 1 महिना केली आणि स्प्रिंट वगैरे मारले। तरी आर्मीची प्रॅक्टिस किती वर्षाला करत होता? 2 वर्ष। 2 वर्षामध्ये। काय होतं रे? चालू आहे ना? बरं, ठीक आहे। तू 45 मार्क म्हणजे काय? पोलीस भरतीमध्ये 45 मार्काच्या वर मार्क येणं म्हणजे खूप अवघड गोष्ट, बरोबर आहे? हां, आणि 45 मार्क येणं पण काही सोपी गोष्ट नाही। तर तू कशी तयारी केला सांग? 1600 मीटर कसं केला तू? मी 1600 मीटर म्हणजे मारायचं, म्हणजे कधी 2 किलोमीटर मारायचं सकाळी टायमिंग लावून। हां, 2 किलोमीटर मारायचं तर माझा 7 मिनिटाचा टाईम निघाला। त्यानंतर रोजच्यापेक्षा 2-3 सेकंद 10 सेकंद कमी करत मारायचं टायमिंग सकाळी। आणि संध्याकाळचा रुटीन कसा होता? 400 मीटर स्प्रिंट मारायचं, म्हणजे 5-6 स्प्रिंट मारायचं 400 मीटर टायमिंग लावून 110 मध्ये किंवा 1-5, 1-6। म्हणजे लगातार तू 400 मीटरचे 5 ते 6 शूट मारायचे? रेस्ट घ्यायचा त्याच्यामध्ये। किती वेळ रेस्ट घ्यायचा? आता समज 30 ते 40 सेकंद रेस्ट घ्यायचा एक राऊंड मारायला। हां, परत करायचं परत 400 मीटर म्हणजे एका दिवसामध्ये 400 किती शूट व्हायचे तुझ्या? 5 शूट मारायचं। 5 शूट व्हायचे तुझ्या? 400। आवाज बंद रे, आवाज बंद। 400 मीटर तुला टायमिंग किती लागायचा?
मी असा पहिला समजा जर 21 मध्ये मारला, दुसरा राऊंड 1:15चा घ्यायचो, तिसरा राऊंड 1:10चा घ्यायचो, चौथा राऊंड एकदम शूटमध्ये असं मला. मग हे केलास की तुझं 1600 बरं 400 मीटरचे टायमिंग जे लावलास तू ते किती दिवसापासून सुरू केलास? हे मी शेवटचे 15 दिवस केले. शेवटचे 15 दिवस केलास का? ठीक आहे. आणि अगोदर स्टॅमिना वाढवण्यासाठी लॉंग रनिंग वगैरे केलास का? लॉंग रनिंग केलेली. किती लॉंग रनिंग करत होतास? 5 किलोमीटर करत होता टायमिंग. 5 किलोमीटर टायमिंग किती होतं तुझं? माझा 18 मिनिट. 18 मिनिट होता. नंतर तुझं 400 मीटर सुरू केलं बरोबर आहे? ठीक आहे. गोळा फेकसाठी काय केलं तू? गोळा माझा आधीपासून गोळा आउटापच होता का? गोळाचं असं वेगळं काही वर्कआउट वगैरे काही केलं का? काय नाही, आधीपासून असं काही केलं नाही. आणि 100 मीटरसाठी? 100 मीटर माझी बऱ्यापैकी होती, 10 मध्ये मिळत होती. 22 मारून मी सेल्फ प्रॅक्टिस केली घरी. म्हणजे स्पाईकचा शूज वापरला का? स्पाईकचा शूज वापरला आणि गावातले पोरं होते त्याच्यासोबत प्रॅक्टिस होती, त्याच्यासोबत मारायचं. बरं, अकॅडमी वगैरे लावायची गरज आहे का रे? मला तर असं वाटतं अकॅडमी लावायची काही गरज नाही. जे अकॅडमीमध्ये आता तुझे मित्र वगैरे असतील, अकॅडमीवाले पोरं जास्त सक्सेस होतात की सेल्फ प्रॅक्टिस करणारे? सेल्फ प्रॅक्टिस करून घरी बऱ्यापैकी करू शकतो आपण. म्हणजे गावाकडे आपला एखादा 2-4 मुलांचा ग्रुप असेल तर चांगली प्रॅक्टिस होती बरोबर आहे. आणि अभ्यास वगैरे करताना मिळून अभ्यास केला, चर्चा करून का काही इंडिव्हिज्युअल लेखता नाही ग्रुप अभ्यास केला. क्लासेस वगैरे लावले? क्लासेस तुम्ही काय केलेलं नाही, कधीच नाही. बरं ठीक आहे. आणि माझ्या गावातले म्हणजे आम्ही 8 ते 10 जण भरती करणार होतो. तर आम्ही एकाच गावातले म्हणजे सोबत प्रॅक्टिस करायचो, सोबत रनिंग वगैरे ग्राउंड आणि अभ्यास पण सोबतच करायचो. तर आम्ही 6 जण भरती झालो एका गावात. तुला लेखीला मार्क किती होतं रे? मला 72 मार्क पडले. 72. तुला मार्क किती लेखीला? लेखीला मला 79. आणि तुझं नाव सांग. माझं नाव गणेश चोरट. आवाज नको रे, आवाज नको. गणेश चोरट. ठीक आहे. भरती जिल्हा? भरती जिल्हा मुंबई शहर. मुंबई शहर. आणि तुझं गाव? सातारा. सातारा. तू अकॅडमी लावलास का? नाही, अकॅडमी वगैरे काय नव्हतं. बरं, अभ्यास कसा केला? कोणते पुस्तकं रेफर केलास? किती वेळा अभ्यास केलास? अभ्यास मी नॉर्मली ज्यावेळी ग्राउंड चालू केलं त्यावेळी अभ्यास कमी केला होता, 6-7 तास. पण जेवढा वेळ अभ्यासाला होता तेवढा फ्रेश मूडमध्ये आणि चांगला अभ्यास करायचा. कारण की झोप वगैरे ग्राउंड केल्यामुळे झोप येते, तर झोप घ्यायची आणि नंतर मग अभ्यास करायचा. तर दिवसाचा अभ्यासाचा शेड्यूल आणि ग्राउंडचा शेड्यूल कसा मॅनेज केलास? ग्राउंड सकाळी 1-2-3 तास चालायचं. म्हणजे किती वाजता सुरू करायचं तू? एक 5:30ला ग्राउंड राहायचं. 5:30ला ग्राउंड सुरू करायचं, संपवायचं केव्हा? एक 8:30च्या आसपास ग्राउंड. 8:30च्या आसपास ग्राउंड संपायचं. नंतर 8:30च्या नंतर काय करायचं? 8:30च्या नंतर आपलं फ्रेश वगैरे व्हायचं, एक 9-9:30 पर्यंत. नंतर जेवण वगैरे करायचं डायरेक्ट आणि आराम करायचं. बरं, किती वेळा आराम करायचा? एक तासभर आराम करायचं. तासभर आराम करायचं म्हणजे 11 वाजेपर्यंत आराम करायचा. 11-11:30 पर्यंत. आणि तिथून लायब्ररीला जायचं पूर्ण. मग पूर्ण एक 5-6 वाजेपर्यंत लायब्ररीत थांबायचं. परत काही झोप वगैरे येत नाही. एकदा आराम केला फ्रेश झालं की अभ्यास पण चांगला होतो. 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, मग 6 वाजता परत प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिसला रोड जायचं. मग किती संध्याकाळी कोणती प्रॅक्टिस करायचं? संध्याकाळी रनिंग करायचं. फक्त रनिंग? जास्त करून रनिंगच करायचं. कोणती रनिंग? 1600 मीटर का 100 मीटर करायचं? 100 मीटर संध्याकाळी. संध्याकाळी फक्त 100 मीटर आणि सकाळी 1600. नंतर किती वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचं आहे? प्रॅक्टिस संध्याकाळी नॉर्मली अर्धा-1 तास आणि सकाळी 2-2.5 तास. बरं, संध्याकाळी 2 तास. नंतर मग अभ्यास किती लावला होतास का? अभ्यास लायब्ररी लावली होती, लायब्ररीमध्ये जायचो मी आणि लायब्ररीचा अभ्यास करायचो. संध्याकाळी किती वाजेपर्यंत करायचं? संध्याकाळी 5-6 वाजता जायचो मी. त्याच्यानंतर मग परत घरी थोडं बरं, तू अभ्यासासाठी मराठीसाठी कोणकोणते पुस्तक रेफर केले? कसं अभ्यास केला मराठीसाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक होतं. त्यानंतर गणितसाठी नितीन महालेंचं फास्ट ट्रॅक, आपलं ठोकळा, हीच पुस्तकं होती जी नॉर्मली सगळी मुलं वापरतात. ती पुस्तकं होती. फक्त वाचताना कसं आहे की त्या पुस्तकातले ना बऱ्यापैकी एक 70 ते 80% सिलेबस आपल्याला माहिती असतो आणि तो आपण परत वाचताना परत रिपीट करतो. तर मी वाचताना त्या गोष्टी कट करत नेल्या होत्या की आपल्याला येतात आणि जे आपल्याला आवाज नको रे, जे आपल्याला आवाज नको, ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या मी बाजूला केल्या होत्या की ज्यांना मार्किंग केलं होतं. आणि मग परत सेकंड रिडिंग थर्ड रिडिंगला फक्त त्याच गोष्टी वाचायच्या ज्या आपल्याला येत नाहीत. कारण की ज्या गोष्टी येतात त्या वाचण्यात परत बराच वेळ जातो. तर मग ज्या गोष्टी येत नाहीत त्या वाचायच्या आणि परत त्यातून असं अजून आणले शिकून वेगळे काढायचे आणि असे पॉईंट काढून बाजूला की बाबा ह्या गोष्टी आपल्याला परत विसरत येतात. मग त्या दिवसातून 2-3 वेळा परत आपल्या गोळी औषधासारख्या 2-3 वेळा रट्टा मारायचा. तुला मराठीसाठी तू पुस्तक कोणतं वापरला? म्हणजे मोरा वाळंबे? वाळिंब्यांचं पण रेफर केलं होतं. ज्या कन्सेप्ट मिळते तिथं मोरा वाळिंब्यांचं. पुस्तक कोणतं चांगलं आहे? बाळासाहेब शिंदे चांगलं का मोरा वाळंबे चांगलं? ज्यांना कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत ना शिंदे म्हणजे त्यांच्यासाठी मोरा वाळिंब्यांचं पुस्तक चांगलं आहे. कारण की त्यात एकदम उदाहरणं समजून दिलेलं आहे आणि बाळासाहेब शिंदेमध्ये उदाहरणं जास्त येतं जे की हाय तशीच पेपरमध्ये पडतात.
आता गणितासाठी कोणतं केलं? गणितासाठी नितीन मालेंचं केलं होतं आणि 37 वर्ष. हां नितीन माले 36 वर्षे दोन्ही पण. आणि काही ट्रिक्ससाठी मी रेल्वेची गणितं बघितली होती त्यामुळे SSCGD. हां SSCGDची त्यामुळं ट्रिक्सनुसार येत होते गणित. आणि बुद्धिमत्तासाठी बुद्धिमत्तेसाठी फास्ट आहे वसे सरांचं. फक्त एकच पुस्तक रेफर केलं, बाकी कोणतं? आणि जी केसाठी GK साठी ठोकळा पण वापरला होता. आणि मी जरा MPSCची काही पुस्तकं येतं भूगोलाचं ह्याचं सौदी सरांचं किंवा राजीगडचं कोळंबेंचं त्यांच्यातले मेन टॉपिक्स वगैरे कन्सेप्ट ज्याच्यावर प्रश्न विचारले जाते कलम वगैरे ते त्यातून केलं होतं लिहून वगैरे काढून. तरी ठोकळा कोणता वापरला तू जी केसाठी? नोबेलचा आणि तात्यांचा ठोकळा. नोबेल प्रकाशन म्हणजे कोणता लेखक आहे रे? नोबेल लेखक कोण आहेत नोबेल? लेखक असं नाव आहे. बरं ठीक आहे. होते सर का? तर प्रश्नपत्रिकेचा कसा अभ्यास केला? प्रश्नांचे जे झालेले प्रश्नांचे त्यांचे जर ऑप्शन मारून घेतलं तर बेस्टच आहे. नाहीतर आपण नोबेलचे प्रश्नांचे आणि पोलीस भरतीमध्ये बऱ्यापैकी 80% 70-80% प्रश्न रिपीट होतात हे सगळ्यांना माहिती आहे. तर जे प्रश्न रिपीट होतात ते कुठून येते ते कसं येते ते हे बघणं आणि टाईममध्ये क्वेश्चन पेपर सोडवणं. 80% प्रश्न रिपीट होतात. बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होतात. प्रश्नपत्रिका सोडवताना कोणत्या वर्षापासून तू प्रश्नपत्रिका सोडत सुरू केला? 17-18 जेवढे पॉसिबल प्रश्नपत्रिका भेटतील तेवढे सोडवत नाही. म्हणजे मित्र म्हणते की क्लासेसपेक्षा आहेत ना जे झालेले क्वेश्चन पेपर आहेत ना यांचे आपले पोलीस भरतीचे तेच खूप महत्त्वाचे. ते जर सोडवत नेले ना तर आपल्याला एकतर ते रिपीट पण होतात. त्यामुळे पाठ झाले तरी काय हरकत नाही. परत टाईम मॅनेजमेंट पण जमतं. काय गोष्टी आपल्या चुकतात त्या क्लिअर होतात. मग त्याच्यावर अभ्यास करायला भेटतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडून हे तर खूप महत्त्वाचं आहे. क्लास वगैरे लावला होता बरे? क्लास नाही ना, सेल्फ स्टडी करून ना. मुंबईला लेखीला टॉपर किती मार्काचा आहे? लेखीला 85. लेखीचा टॉपर 90 आहे का? 91. तुझा मेरिट किती होतं रे? आमची कट ऑफ का? नाही मेरिट म्हणजे तुझा रँकमध्ये किती नंबर होता? रँकमध्ये नाही आठवलं 3000 किती होतं? ग्राउंडला कमी होते का? ग्राउंडला. धन्यवाद. धन्यवाद.